This call is now being recorded. This call is now taking notes. ओके, पुढे फॉर्म्युले रिवाइज करा फटाफट. आपण क्वेश्चन्स घेणार आहेत. फॉर्म्युले रिवाइज करा सगळे फास्ट. मी कुठलाही फॉर्म्युला विचारू शकतो. फास्ट. फॉर्म्युले रिवाइज केले का रे? हो सर. व्हेरी गुड. मी स्क्रीनवर काही फॉर्म्युले लिहितो, फॉर्म्युल्याची रिव्हिजन घेतोय. तर स्क्रीनवर काही फॉर्म्युले लिहितो, ते फॉर्म्युले मला तुम्ही 5 मिनिटात लिहून दाखवा. लिहा म्हणजे तुमच्याकडे, आणि मग मला सांगा की लिस्ट ऑफ फॉर्म्युले देतोय मी तुम्हाला, मला याचे आन्सर्स सांगा. ओके. मी रॅन्डमली फॉर्म्युले लिहिणार आहे. हे याला म्हणू आपण आता फॉर्म्युला टेस्ट. आहेत ना रे सगळे लोक? हो सर. फॉर्म्युला टेस्ट साइन टू थिटा. साइन टू थिटाचे जेवढे फॉर्म्युले होतात सगळे लिहा. सेकंड, टॅन 3 थिटा. मी रॅन्डमली देतोय. रॅन्डम समजतं ना तुम्हाला? असेच अधून मधून कुठले पण चालेल ना? रॅन्डमली मी देतोय. अरे स्क्रीन लॉक झाली का? स्क्रीन दिसतंय का तुम्हाला? येस ऑर नो? हो सर. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. ओके, गुड. येस, फॉर्म्युला लिहत चला. मी रॅन्डमली लिहून देतोय तुम्हाला. कॉस टू थिटा 2 3 4. 4 फॉर्म्युले ना कॉस टू थिटाचे. लिहत चला. नंतर नंतर घ्या तुम्ही 2 साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू. नंतर आहे
tan A प्लस बी. नंतर आहे tan 2 थिटा. नंतर आहे cos 3 थिटा. सर एकदा स्क्रीन खाली करता का? हा घे बाळा. छोटी केली तर दिसेल का असं? दिसतंय का? हो सर. ओके. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल्स टू. घेऊ का वरती स्क्रीन? रितू चालेल ना? गायत्री हो. नेक्स्ट फॉर्म्युला आहे साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बी. नंतर फॉर्म्युला आहे tan 3 थीटा साइन 3 थीटा. नंतर आहे cos थीटा इज इक्वल्स टू. 4 फॉर्म्युले. कोसेक. cos A प्लस बी. तर आहे 14वा फॉर्म्युला घेऊ आपण. tan थिटाचा हाफ अँगल सांगून द्या. आणि 15वा फॉर्म्युला घेऊ आपण साइन 2 थिटा झालंय ना ऑलरेडी. घ्या cos 3 थिटा झालाय का? सर डबल अँगल फॉर्म्युला. डबल अँगल दिलाय बाळा. tan 2 थिटा दिला, cos 2 थिटा दिला, tan थिटा दिला, sin 2 थिटा दिला. बरं चला 2 sin A. सर ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज. आयडेंटिटीज नाही दिलाय बाळा. हे करा चला, एवढे करा. 15 फॉर्म्युले करा पटकन आणि मला सांगा. सर थांबा लिहू तर दिलं असतं. मिनिट हा बाळा. 1 मिनिट हा. लिहा. सर थोडं खाली करता का? सर पहिलं दाखवा. बस.
सर पहिलं दाखवा ना. दिसतंय का रे? दिसतंय का? स्क्रीन छोटी करू मोठी करू? हे बघा, हे पहिली लिस्ट आणि ही दुसरी लिस्ट. झाले का लिहून फॉर्म्युले? पाच मिनिटं देणार मी तुम्हाला. नाही सर, थांबा लिहितोय. लिही बाळा, काही घाई नाही. छोटी छोटं करू? छोटी स्क्रीन करा ना. बघा, छोटी स्क्रीन करू? छोट्या स्क्रीनवर दिसतंय का सगळं? असं लिहितो, असं ठेवलं तर दिसतंय का सगळं? हो सर. दिसतंय ना? बरं, लिहा. मी म्यूट करतो हा.
झालेत का रे? हा सर. झाले? नाही. बर बर, घ्या वेळ घ्या, 5-10 मिनिटं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सगळे फॉर्म्युले मनानीच लिहायचे आहेत, बघून लिहायचे नाहीत. प्रयत्न करा. सगळे फॉर्म्युले मी रॅन्डमली मुद्दाम दिलेले आहेत की तुम्हाला जमले पाहिजे. चला, झाला असेल तर सांगा, नसेल झालं तर थांबा. झालं का? झालं सर. 2 मिनिटं थांबू का अजून? करा पटकन.
चलो मी एक एक फॉर्म्युला इथे लिहितो, तुम्ही फक्त कन्फर्म करा. ओके, चालेल? बरोबर आहे की नाही ते तुम्ही कन्फर्म करा फक्त. ठीक आहे का रे? हो सर. ओके. चलो साइन टू थिटाचा फॉर्म्युला लिहितोय मी, तुम्ही फक्त कन्फर्म करा. कोणी सांगू शकतं का साइन टू थिटाचा फॉर्म्युला? रितू? सर सांगू का? हा सांग बा. 2 sin थिटा cos थिटा. शाबाश. कोण दोन जणी बोलल्या? रितू आणि मोक्षदा. मोक्षदा. व्हेरी गुड. रितू पुढचा सांग बाळा. मोक्षदा आता तू हा सांगितला ना, त्याच्या पुढचा सांग. रितू सांगेल त्याच्या पुढचा. साइन टू थिटाचा दुसरा फॉर्म्युला. 2 minus tan थिटा. मायनस नाही बाळा, 2 इंटू टॅन थिटा 2 into tan थिटा. अपॉन 1 plus tan square थिटा. अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. शाबाश. चला बरोबर आला असेल तर कन्सिडर करा, आणि नसेल बरोबर आला तर बरोबर करून घ्या. ठीक आहे. चलो टॅन 3 थिटा कोण सांगतं रे? टॅन 3 थिटा सांगा पटकन. टॅन 3 थिटा कोण सांगतं? मोक्षदा सांगते का बाळा? सर ह्याचा मी नाही लिहिला, मला आठवलं नाही त्यामुळे मी नाही लिहिला. नाही लिहिला का? ओके. रितू मी सांगू टॅन 3 थिटा. हा कोण आहे? कोण सांगतंय? निशांत गायत्री. गायत्री सांग बाळा. गायत्री. 3 tan 3 टॅन थिटा थिटा मायनस मायनस tan टॅन 3 3 म्हणजे क्यूब. क्यूब हा क्यूब. tan सॉरी क्यूब थिटा. थिटा टॅन क्यूब थिटा म्हणतात त्याला. ओके. 1 अपॉन 1 3 मायनस मायनस 3 tan टॅन स्क्वेअर थिटा. ओके व्हेरी गुड. चला कॉस टू थिटा कोणी सांगतं का रे? कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले. सांगू का सर? हा सांग बाळा. सांग. cos square थिटा कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा minus sin square थिटा. मायनस साइन स्क्वेअर थिटा. शाबाश. दुसरा 1 minus 2 sin 1 square मायनस theta. 2 साइन स्क्वेअर थिटा. शाबाश. तिसरा 2 cos square theta minus 1. -1. शाबाश. चौथा 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. शाबाश. चारही फॉर्म्युले बरोबर आले का रे हे? हो सर. व्हेरी गुड. आता मी याला पुसतो आणि याच्या ऐवजी हे इकडचं ओढतो इकडे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जागा भेटेल. चलो पुढचा 2 sin A cos B. सर सांगू का? मी सांगू हा सांग बाळा. sin a plus b a plus b plus sin a minus b. साइन upon A मायनस B. शाबाश. कुठला फॉर्म्युला आहे का हा? काय नाव याचं? नाव काय याचं? त्याचं नाव आहे डी फॅक्टरायझेशन. b फॅक्टर. टॅन ए प्लस बी कोण सांगतं रे? टॅन ए प्लस बी सर मी सांगू? सर सांगू का? सांगा सांगा. कोणी पण एक जण सांगा. tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. शाबाश. मोक्षदा ना? हो सर. व्हेरी गुड. चलो पुढे टॅन टू थिटा. For गायत्री. गायत्री सांग. गायत्री. काय tan 2 का सर? हो. 2 tan theta शाबाश. upon 1 minus tan square theta. व्हेरी गुड.
कॉस 3 थिटा कोणी सांगतं का रे? कॉस 3 थिटा सर मी कोण सांगतं? मी ऋतू कोण कोण म्हणतोय? मी ऋतू का? नाही मी गायत्री. गायत्री झालं. मोक्षदा उन्नती सर. उन्नती बोल बाळा. उन्नती नाहीत लिहिले, आठवले नाहीत म्हणून. बरं उन्नती सांग. 4 cos cube 4 cos क्यूब थिटा minus 3 -3 cube सॉरी थिटा. cos थिटा. हा cos. व्हेरी गुड उन्नती. कधी बोललीस नाहीस तू? पहिल्यांदाच बोललीस का आज? हो. ओके, चालायचं का पुढे? हो येत सर. आहेत का बरोबर? फॉर्म्युले येत आहेत का बरोबर? हो सर. व्हेरी गुड. साइन सी मायनस साइन डी याला पुसून टाकतो मी आता परत. ओके, आणि याच्या ऐवजी आपण याला घेऊन येऊ इकडे वरती. सर पुढचा सांगू का? साइन सी मायनस साइन डी. कोण? मोक्षदा का? हो सर. सांग 2 बाळा. sin 2 c sin c plus d सी प्लस डी upon 2 हा cos c minus d upon 2. सी मायनस डी अपॉन 2. मोक्षदा कुठला फॉर्म्युला आहे बाळा हा? काय नाव याचं? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. शाबाश, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. चलो, साइन ए मायनस बी हा तर लहान बाळाला पण जमेल है ना. साइन ए मायनस बी एवढा सोपा आहे. मी सांगू जमेल का ना? सर? हा सांग sin बाळा. a cos b minus cos a sin b. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कोणीतरी वेगळीनेच विचारलं आणि कोणीतरी वेगळीनेच सांगितलं है ना. हो सर. है ना. जान्हवी आपलं गायत्रीने विचारलं आणि मोक्षदाने उत्तर दिलं का? हो सर. हो सर. ओके, थांब बाळा आता गायत्रीला सांगू दे. साइन 3 थिटा सांगितला का बाळा तू? गायत्री येईल का तुला? उन्नती सांगू शकते का? उन्नती हो सर. साइन हा 3 थिटा इज इक्वल टू हम्म, म्हणजे 3 साइन थिटा हम्म. मायनस 4 साइन क्यूब थिटा. शाबाश. रूल कोणता आहे ग याचा? रूल रूल सांगितलाय ना मी याचा, एक लक्षात ठेवायचा. कोणी सांगू शकतं का? मी सांगू? हा सांग. कोणता रूल? 34. शाबाश. कोणी दिलं उत्तर? कोणी दिलं उत्तर? 34. अरे कोणी दिलं? रूल 34 कोणी सांगितलं उत्तर? कोण बोललं? कोण? उन्नती? ऋतू? हो सर. ऋतूने दिलं वाटतं. ऋतूने दिलं का? बरं जाऊ द्या. ओके, आता पुढचं पुसू का? हे आले का इथपर्यंत बरोबर? हो सर. का पुढचे? कॉस थिटा इज इक्वल्स टू. कॉस थिटाचे 4 फॉर्म्युले कोण सांगेल? 1 स्ट्रोक. उन्नती सांगू शकतेस का बाळा? कॉस थिटा का सर? उन्नती आहे का? उन्नती हो आहे सर. हा बोल ना बाळा. मग कॉस दुसरं थिटा विचारा. हाफ अँगल. अच्छा, दुसरं विचारू का? बरोबर. काय? मी सांगू सांग. सर? पण माझे 2च आहे, 3 नाही. बरं 4 आहे बाळा ते तसे तर. हो सर, पण माझ्याने 2च आठवण झाले. बरं सांग. 2 सांग. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा 1 परत सांग. पहिला परत सांग. cos square theta is equal to 1 minus sin square theta.
नाही बाळा, तो वेगळा आहे. हा कॉस सांग सांग सांग. सर हो हो सांग. आवाज ब्रेक होतोय तुझा. cos square theta टू sin square theta upon 2. मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युला बाळा हा. काय नाव आहे, गायत्री. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. दुसरा कोण सांगेल रे? दुसरा काय? सर मग हा का सर? हा हा काय काय गायत्री? सर मग मी एक फॉर्म्युला लिहिला होता, तो पण नाही येणार का? ई आय थिटा प्लस ई मायनस आय थिटा. तो कुठून आणला बाळा तू? तो नाहीये हा, तर याच्यातला नाहीये तो फॉर्म्युला. तो तू दुसरीकडून आणलाय. हो का? मग डाऊट होता. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. अजून कोणता आहे रे? सांगू? हा सांग बाळा. 2 कॉस 1 स्क्वेअर थिटा बाय 2 1 सर मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ज्ञानेश्वर आहे का रे? Yes, sir. अजून कोणता आहे ज्ञानेश्वर? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. अजून एक आहे. 2 cos square अजून एक आहे. हा तो झाला बाळा. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. अजून 4 आहेत टोटल. अजून एक आहे अजून. अरे ज्ञानेश्वर तू इकडे सांगितलं ना ऑलरेडी. हा सांग. 1 minus tan square theta थिटा बाय 2 अपॉन 1 plus tan square theta by थिटा 1. बाय 2. व्हेरी गुड. कोसेक 3 पाय बाय 2 प्लस थिटा. अलाइड अँगल आहे रे हा. अलाइड अँगल. सांग. sin theta नाही. कोसेक 3 पाय बाय 2 प्लस थिटा. हा सेक थिटा. कोणता क्वाड्रंट आहे रे 3 पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे? 3 पाय बाय 2 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट आहे? कोणता क्वाड्रंट आहे? 3 पाय बाय 2 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट असतो? First quadrant. फर्स्ट. चुकीचं आहे. 3 पाय बाय 2 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट? थ्री पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट रे? मी सांगणारच नाही, तुम्हालाच आठवायचंय. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो? फोर्थ क्वाड्रंट कोणाचा असतो? फोर्थ क्वाड्रंट कॉस आणि कॉस आणि सेकचा असतो. हा कॉस आहे का? नाही. हा तर कोसेक आहे, म्हणून याचं साइन काय करायचं? मायनस. मायनस. आन्सर इज मायनस सेक थिटा. ठीक आहे. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला सांगा. हे तर कोणी पण सांगेल. cos a cos b कॉस minus ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे. आता दोनच राहिले. टॅन थिटा. टॅन थिटाचा हाफ अँगल सांगा आता. जसं टॅन 2 थिटाचा डबल अँगल असतो, तसं टॅन थिटाचा हाफ अँगल असतो. तो काय असतो रे? sin theta सांग. cos theta 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 minus tan 1 square मायनस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. शाबास. आता लास्ट 2 साइन ए साइन बी. सांगू का सर? हा सांग सांग. 2 साइन ए साइन बी
इज इक्वल टू कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बी. कॉस ए मायनस बी, मायनस असेल ना बाळा इथे दोघांच्या मध्ये. मायनसची साइन आहे मध्ये. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. ठीक आहे. हो सो हे होते सगळे फॉर्म्युले. रॅन्डम फॉर्म्युले विचारले जातात एक्झाम मध्ये, पण असे रॅन्डम फॉर्म्युले येणार, त्यावेळेला तुम्ही प्रिपेअर पाहिजे. आता या ठिकाणी आपलं पूर्ण ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर हे फिनिश झालंय. फिनिश. ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर इज फिनिश्ड हिअर. ठीक आहे. वाटल्यास मी काही प्रश्न घेऊन येईल पुढच्या वेळेस येताना ट्रिग्नॉमेट्रीवर, तर ते तुम्ही नीट आपण तेव्हा आपले सीईटीचे काही क्वेश्चन्स असतील कॉम्पिटेटिव्हचे. सर. एक्सरसाइज 3.4 झाली का? हो बाळा, त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही स्वतः करू शकतात. ठीक आहे. हो सर मी केले होते. हो हा, सर. very good. ठीक आहे. काही अडचण असेल तर मला विचारा. काही अडचण आहे का? सर तुम्ही मॅथ पार्ट 2 पण घेणार आहात का? हो बाळ, मीच घेईल. सर मग फर्स्ट चॅप्टर झालंय कॉम्प्लेक्स नंबर. नाही बाळा, घ्यायचंय ते अजून. सर मला ते कॉलेजमध्ये नाही समजला. इथे समजून जाईल बाळा तुला, काही टेन्शन नको घेऊ. सर आता हे संपल्यावर तुम्ही चालू करणार आहात का? हो येस, कॉम्प्लेक्स नंबर सुरू करू आपण आता हे झालं की. चालेल ना? काय सर? हा चॅप्टर झालेला आहे. आता आपण कॉम्प्लेक्स नंबर सुरू करू. उद्या का सर? उद्या नाही, पुढच्या लेक्चरला. पुढचं लेक्चर जेव्हा असेल तेव्हा. ठीक आहे. चालेल. चालेल चालेल. ठीक आहे. Yes, sir. याच्यावरचे काही सीईटीचे प्रश्न घ्यायचे का रे आपण? हो सर. मग पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरचे ट्रिग्नोमेट्रीवरचे काही सीईटीचे प्रश्न घेऊ आणि मग नंतर कॉम्प्लेक्स नंबरला सुरुवात करू. मी आजच घेणार होतो ऍक्च्युली, पण आमच्या इथे खूपच जास्त पाऊस झाला आणि मी जिथे ऑफिसला बसलोय आता, तर ते ऑफिसमध्ये पाणीच पाणी झालं सगळीकडे. तर त्याच्यामुळे मला ते नाही जमलं, म्हणून आज आपण अशीच टेस्ट घेतली. ठीक आहे. सर एक्सरसाइज तर तेवढे 5 पण झालीये. सगळं झालंय बाळा आपलं. फॉर्म्युले सगळे शिकवून झालेत. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. एक्सरसाइज 3.2 झाली, 3.3 झाली, 3.4 झाली. 3.5 चे क्वेश्चन्स नाही घेतले मी, पण त्याची कॉन्सेप्ट शिकवली. हे त्याचीच कॉन्सेप्ट आहे. हे जे दिसतंय ना, ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, रिझल्ट 1, रिझल्ट 2, रिझल्ट 3 काल लिहून दिले ना तुम्हाला. हो हो. ते त्याच्याच बेसिसवर आहे. तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके का? ओके. पुढच्या वेळेस काही क्वेश्चन्स घेऊ सीईटीचे, 5-6 क्वेश्चन जेवढे होतील तेवढे घेऊ आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे. Okay, sir. Okay. ओके. Okay, ठीक sir. आहे. चालेल. येस. ओके. टाटा. Bye, sir. बाय.